हॅलो, नमस्कार. टाईम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाची पोळी. तर तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग बघूया रेसिपी. सर्वप्रथम आपल्याला 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडासा म्हणजे त्याचं ठिसूळपणा निर्माण होईल आणि तो मिक्सरवरती लवकर बारीक होईल. तर ह्या पद्धतीने मी साबुदाणा भाजून घेतलेला आहे आणि आता तो मिक्सरवरती आपण बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये साबुदाणा काढून घेतला आहे आणि हे थंड झाल्यावर मी बारीक केलेलं आहे. असं त्याचं पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी बाउल घेतलेला आहे आणि चाळणीने हे पीठ चाळून घेत आहे. चाळल्यानंतर आपल्याला एकसारखे असे पीठ मिळेल. आता मी इथे 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहे. मीडियम साईजचे आहेत आणि उकडल्यानंतर ते सोलून पीस केलेलं आहे या प्रकारे. परत आपल्याला मिक्सर जार घ्यायचा आहे. त्यामध्ये मी आल्याचे बारीक तुकडे करून घातले आहे आणि 2 मिरच्या देखील त्यामध्ये आपण टाकायच्या आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने. फार बारीक नाही करायचं आहे, पण आपल्याला एकसारखी पेस्ट हवी आहे अशी या पद्धतीने, म्हणून हे मिक्सरवरती फिरून घ्यायचं आहे. आता ही जाडसर पेस्ट आपण बटाट्याच्या किसवर टाकून मळून घेणार आहोत. त्यामध्ये अजून आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं आपण मळून घेणार आहोत. पहिले मिक्स करून घेऊया छान. असं मिक्स करायचं आहे. सगळे मीठ आणि मिरची पावडर मसाला लागला पाहिजे. चांगलं मिक्स करून घ्या या पद्धतीने. हाताने मिक्स करूया जरा, म्हणजे बटाटा देखील थोडा बारीक होईल, मॅश होईल या पद्धतीने. आता ह्या बटाट्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ मावेल त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आता हे साबुदाण्याचं पीठ ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, जे आपण मिक्सरवरती दळलेलं आहे ते, आणि ह्या पद्धतीने हे चांगलं मळून घ्यायचं आहे. आपल्याला पोळी लाटता येईल इथपर्यंत हे पीठ टाकून आपण हे मळून घेणार आहे. अजून ह्यामध्ये मी थोडं पीठ टाकते या पद्धतीने. आता हे चांगलं पीठ मळून झालेलं आहे माझं. आपण ह्याला 10 मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण लाटायला घ्यायचं आहे. त्याच्या पोळी बनवायची आहे. तर त्यासाठी मी असा गोळा तयार केलेला आहे. तर हा गोळा आपल्याला तुम्ही तूप लावून किंवा जी पिठी तयार केली आहे ती लावून देखील लाटू शकता. ही पिठी लावून मी लाटून घेते. त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही नुसतं खाली पळपटाला तूप जरी लावलं तरी ते लाटलं जाईल. आणि आता मी हे कुकरच्या भांड्याने ह्याला आकार देऊन घेते आहे. या पद्धतीने गोलाकार छान दिसते बघा. आपली ही पोळी तयार झालेली आहे. आता इथे तव्यावरती मी भाजून घेते. तवा गरम करायला ठेवला आहे गॅसवरती. दोन्ही बाजूने आपण नेहमी पोळ्या भाजतो त्या पद्धतीने साध्या या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. आणि त्याला तूप लावूया वरतून थोडंसं. या पद्धतीने मी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घेते. दोन्ही बाजूला तूप लावायचं आहे आपल्याला. तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल. छान फुगती ही पोळी आपली. बघा, तुम्ही बघू शकता किती छान फुगली आहे. ही तुम्ही बटाट्याची भाजी किंवा दह्याबरोबर देखील खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी. ही आपली उपवासाची पोळी तयार झालेली आहे. मी तूप लावून ही पोळी लाटून दाखवते. या पद्धतीने आपण अशी लाटून घ्यायची आहे आणि डब्याने कापून घेऊया. आणि आता आपण जे पोळी भाजली त्याच पद्धतीने हे भाजायचे आहे. दोन्ही बाजूला तूप लावून किंवा तेल लावून तुम्ही भाजू शकता. अशा पद्धतीने आपल्या ह्या उपवासाच्या पोळ्या तयार होतात. आणि नेहमीच्या रेसिपीपेक्षा वेगळी काहीतरी, रोज साबुदाणा खिचडी, खीर असं खाऊन जर तुम्हाला कंटाळा तर ही नवीन रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी.
खायला खूपच चविष्ट आहे. तुम्ही नक्की करून बघा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.